तर कारण नसताना राज ठाकरेंनी 2 ते 3 वेळा माझं नाव घेतलं असल्याचे शरद पवार म्हणाले। महाराष्ट्र मलाही थोडाफार कळतो, मी त्या रस्त्याने जात नाही। राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवारांनी हे स्पष्टीकरण दिलंय। पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा, खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळे सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली। कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे। स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं। राज ठाकरेंनी 2-3दा माझं नाव का घेतलं मला कळलेलं नाही, कारण मी या रस्त्याने कधी जात नाही। मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारकर्मी अशी नाही आहे आणि मी कधी आग्रह केलेला नाही आणि करणार नाही। तरी कारण नसताना माझं नाव घेतलं एवढं सांगतो। मी सुद्धा मराठवाड्यात फिरतो, मलाही लोकांनी आढळलं, मलाही निवेदन दिलं। असं हे फारच करतात, मला निवेदन द्या, मला